वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राजा श्री हे मनसाय माझे त्याच्या श्री हे निजोपदे मी मास्टरचे वरोचाने येते सांगू बोला सुंदर गाव श्री ज्ञानदेव अनंत भगवान की जय। अवधूत चिंतन श्री वासुदेव देवकी नंदाय नमः। ऐका श्रोते आता कथा सरित ऐकता निवारी भवरूप अंतरिक्षा समेत पूर्विक देशाचा काही न करता योग साधना न घडाची चिंता करणं भक्त कथा जने बहुकर नसले शास्त्रीय कृती अंगाशी न येता वैराग्यासाठी परिहारी कल्पने लागता प्रयत्न हे पावन होती क्षणमात्रे जयाशी न घडे वर्तनेला रचना विषय नवीचे श्रम तेही वासूची स्मरता अंगी जयाची कुपनता आणि कुटुंबी वादळी विशेष म्हणता ती सर्व कर्ताची भक्त कथा अमृता चित्ता जसावे जैसा गोलम जवता मनोजा परी परी परिचिताता तत्काल पालट ते भक्ता सतीची लागता चट विवेक सत्ना ज्ञान गोला कोणत्या नाय गुरु ज्ञान वंदना भगवान की जय भगवान की जय। पंढरगावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। जय गणेश जरे पर पुण्याय असेल कोळे तरे कथेची येत म्हणून तुम्ही भाविक प्रेमळ मन देता महागिराध्याय कथा निगते परम पावन परेसले श्रोते जे भानदासे पांडुरंग मूर्ते पंढरसे मागते आणले त्या भानदासाचा पुत्र सदुणे त्याचे नाम ठेवले चक्रपाणी तो परम भाविक विष्णू ज्ञानी हरे भजने निमग्न त्याचा पुत्र सूर्यनारायण
ज्ञान प्रकाशे दैदिप्यमान त्यांचे कांता लक्षण नाम रुक्मिणी तीचे तिचे उदरे जन्मला सूत नाम तयाचे एकनाथ जो जगद्गुरु अवतारला साक्षात परिसाचरित्र तयाचे पाठीमागच्या आपल्या अध्यायामध्ये आपण आपल्याला सूर्यनारायणचं मंदिर आपण पाहिलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला साक्षात भगवान सूर्यनारायण त्या सूर्यनारायणच्या वंशामध्ये एकनाथपदांचा जन्म झाला म्हणजे हा सूर्यनारायणच्या पोटी हा एकनाथ या ठिकाणी आपण जन्माला आलेला आहे. तिचे उदरे जन्मला सुत नाम त्याचे एकनाथ जो जगद्गुरु अवतारला साक्षात परिसाचरित्र तयाचे. त्या सूर्यनारायणच्या पोटी असणाऱ्या पुत्र जन्म त्याचं नाव ठेवलं एकनाथ. काय नाव ठेवलं? एकनाथ. आता एकनाथ काय करते पुढे बघा. तो दिवसेंदिवस झाला थोर व्रतबंध केला सत्वर माय बापे तयावर कृपा पार करीताते. आता हा मुलगा एकनाथ नावाचा मुलगा दिवसेंदिवस मोठा होऊ लागलेला आहे. मुंच्या व्रतबंध केलं आणि या ठिकाणी पुढे तो मुलगा हळूहळू व्हायला आपला मोठा झाला बघा. ते जनार्दन पंत ज्ञान रासे दत्तोत्रय दर्शन होता त्यासे एकनाथ उठवले एके दिवशी गेला दर्शने तयाच्या. या ठिकाणी काय झालं हो एकनाथाचे वडील रोज आपला दत्त महाराजांच्या दर्शनात जायचं मंदिरात दर्शन घ्यायचं. तसं एकनाथ एकदा त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं असून गेलेलं आहे. आंगडे टाकुणे मस्तकावरे सर्वावे त्यासे नमस्कारे जनार्दन दे कोणे ते अवसरे विस्मितांतरे होत असे. या ठिकाणी बघा एकनाथ महाराज एकनाथ त्या ठिकाणी पाहिल्यानंतर मनामध्ये विशेष वेगळं वाटतं की हा कोण मुलगा आहे, कोणाचा आहे, कुठून आहे असं माहिती त्या ठिकाणी विचारू लागली बघा. म्हणे तू कोणाचा सांग त्वरित कशास्तवाला सेत जनार्दन समो कोणे तयापत व्रतांत पुसत तेजवा. भगवंत म्हणतात तू कोणाचा कोण आहे आणि कुठून इथं आलेला आहात आणि तू कोणाचा असून आम्हाला माहिती नाही आणि कशासाठी तू मंदिरामध्ये आलास असं माहिती त्याला विचारलं लागले बघा. टाकणे माता पित्यासे रुसणे आला श्यामा पासे हे यथार्थ सांगावे मसे संकोच मनसे न धरावा. एखाद्याला काय म्हणू लागले हो, अरे तू आई वडिलांना रुसून आला का काही, आई वडिलांना बांधून आला का काही आणि तू कसा या ठिकाणी आला आहेस आणि तुला आम्हाला मनामध्ये शंका मनामध्ये काय धरू नका आणि मन मोकळं बोला असं एखाद्याला म्हणू लागलो. माग जोडणे दोन्ही कर एकनाथ बोले मधुर उत्तर म्हणे मी तुझे हृदय ब्राह्मण कुमार दर्शनासाचार पातलो. या ठिकाणी मी ऋग्वेद शाखेच्या ब्राह्मणाचा माझं नाव एकनाथ आहे आणि मी ताबडतोब तुमचं दर्शन मिळावं म्हणून मी या ठिकाणी इथं आलेलो आहे. माय बाबावरे नरस्ता उगाचे अनुताप वाटला चित्ता ये दे जडले प्रपंच ममता काम क्रोधे चित्त गांजले. आम्ही आई वडिलांवर न असता कामामध्ये न असता प्रपंचामध्ये मला गुंतलं मला आवडत काम क्रोध मद लोभ मत्सर हे आम्हाला अजिबात आवडत नाही. कामापेक्षा लोभापेक्षा मी वेगळा आहे अशा ठिकाणी दाखवले बघा. लोभ माया दम अहंकार हे देही दिसते अनिवार मग स्वामीच्या दर्शनाचे सत्वर आलो सास्तार निज प्रेमी. काय
म्हणतात आता संसार हा किचकट आहे, संसार हा विचित्र आहे, लोभ माया ती वाईट आहे. आणि लोभाच्या पाठीमागे न लागता, वासनेच्या मागे न लागता आम्हाला संसार करायचा नाही असा एकनाथ म्हणतोय ते देवाला बघा. आता हेच इच्छा से मानसे के निरंतर राहावे तुम्हा पासे, सेवा करावे आनिर्षे निज भावे से आवडे. आता एकच इच्छा माझ्या मनापासून राहिलेली आहे, माझ्यापासून तुम्हाला सेवा करावी, सदैवच्या सेवा करून चांगलं कर्म करावं आणि तुमच्या जेवढं होतं तर तुमच्या कामाची मना गुंतून त्या भगवंताच्या चरणी लीन व्हावं असं म्हणतात. मी पतित शरण आलो पाहे, अंगीकार करे सद्गुरु माये ऐसे बोलणे लवलाये, धरले पाये पाय सद्भावे. आता हा एकनाथाने काय केलं हो, हे गुरु माऊली सद्गुरु माऊली मी वेगळा आहे, मला बाहेर नको असताना मी तुम्हाला शरण आलो असं म्हणून साष्टांग डोकं ठेवून गुरुच्या पाया पडले बघा. एकनाथाचे ऐकून वचन आश्चर्य करते जनार्दन, मळे वय तो दिसते लहान, परे विशाल ज्ञान अनुपमा. या ठिकाणी काय झालं हो, एकनाथाचं वय लहान आहे हो, पण जनार्दन म्हणतात काय हो या ठिकाणी बघा किती वय लहान असून सुद्धा त्या ठिकाणी केले बघा सांगतो पुढचं. मग जनार्दन हे अभय देऊन, मग जनार्दन अभय देऊन त्यासे, मरे सुखे असावे आम्हा पासे, हे वचन ऐकून मानसे उल्हास चित्तासे वाटला. जैसाद जप्यान पडता संशयवणे, तयासे भेटले नारद मुनी, केले जनार्दनाच्या भय वचने, एकनाथ म्हणे संतोषला. या ठिकाणी एकनाथाला फिरत जात असताना तेवढ्या म्हणजे एक नारद पण भेटले. नारदाने त्याचा काय उपदेश केला हे पुढच्या वहीत बघा. केव्हा स्वरूप भेटता नारायण, विरचिचे वाटले समाधान, केले जनार्दनाचे अभय करून, एकनाथ म्हणे संतोषला. आता या ठिकाणी काय हो, नारदाचं दर्शन झालं एकनाथाला, एकनाथाने पाहिलं नारदाला. नारद म्हणतात या ठिकाणी पूर्वजन्म कर्म संस्कृत हा मुलगा चांगला आहे, आपण याची जनार्दनाची भेट घेऊन देऊया. मग नारदाने काय केलेलं आहे, जनार्दन स्वामीची भेट या ठिकाणी घडवून दिली बघा. स्वामी सेवेसे निरंतर, अहोरात्र से तत्पर, कोणी विषय न पडेचे अंतर, भावार्थ थोर धरिला. रात्री निस्ता जनार्दन, स्वकरे चुरित बैसे चरण, निद्रा लागता त्याच कारण, बरे न उठणे सर्वता. या ठिकाणी जनार्दन स्वामी रात्री इकडं तिकडं उठायचे, फिरायचे, गड किल्ल्यावर राहायचे, परंतु याला काय झोप लागला पुढे काय करते बघा. विडा करणे निज असते, सर्व साहित्य मिळवणे त्यात, जनार्दनासे होणे विनीत, घाले मुखात निज प्रेमे, मुख प्रक्षाळावयासे तस्त, निज करे पुढे आणणे ठेवित, स्नान घालणे आपुले असते, साहित्य देत पूजेचे. त्या एकनाथाला एक उठला त्या जनार्दन स्वामीची सेवा करायची, वेळ घालवायचा आणि पूजा करायची, सेवा करायची, असा काळ ते घालवला होता. गंधाक्षता सुमन चंदन, धूप दीपादे उपचार जाण, जेव्हा जे मागते जनार्दन, ते सत्वरानंद देत असे. गुरुची सेवा शिष्य
शिष्याची सेवा, शिष्याने गुरु सेवा चालू केलेली आहे. त्याच्यामुळे सेवा चालू असताना काय सांगितलं, जे गुरु सांगतील ते आणून द्यायचं, जे वस्तू मागली पटकन आणून द्यायचं, सेवा करायची आणि कामधंदा आपला चालू ठेवला. जेविता शेष उचिष्ट राहत, ते निज प्रते बक्षीत एकनाथ. ऐसे सेवा दिवस बोध, तरी असे करेत निज प्रेमे. रात्रंदिवस सेवा हा एकनाथ महाराज त्या जनार्दन स्वामींची सेवा करत होते. उठता बसता अखंड सेवा या ठिकाणी बोला बत्तीस मोबाईल होतं काका तुम्ही 50-50 येत होत्या आमच्या वाटणीला. असू द्या चला. आणि काकाला सर्दी झाली. शिक्षक वाढलेले त्याला रात्री चान्स दिला नाही. सॉरी माफ करा. लाईट दिसते त्याला काय करणार आहे का नाही. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. बजरंग बली की जय. सुखदेव वासुदेव हरि शिवा पार्वती हर महादेव. श्री गणेशाय नमः. जनार्दन रात्री कपपिताय थोडे टाकीते तस्तांताय. ते एकांती नेऊन एकनाथाय भाषण करीताय आवडे. आणि त्या वेळेला जनार्दन स्वामी झोपलेला असलं, जर ते पान खाऊन झोपलेलं असेल तर ते गोळा करायचं कोण? हे एकनाथ स्वामी. आणि बाहेर येऊन काय करत होते बघा. भूमीचे जे स्थळ ते स्वास्ते कर्याते निर्माय. ऐसा गुरुभक्तीशी सर्व काळ एकनाथ केवळ विनंतला. आणि ते जागा जर घाण झालेली असेल तर स्वच्छ करून ते तुकल्याने विकलेली जागा साफ करून आपलं परत बाहेर घेऊन टाकून गुरुची सेवा करत होता. असा एकनिष्ठ एकनाथ त्या जनार्दन स्वामीच्या भक्तीला लागलेला आहे बघा. ते जनार्दने दृष्टी देखताय मग आश्चर्य करे निज चित्ताय. म्हणे मनुष्य म्हणून एकनाथाय सकल गुरु भक्ताय वरिष्ठचे. आणि त्या वेळेला काय करत होतो, शिष्य कसा सेवा करतोय हे जनार्दन स्वामी अंतर्ज्ञानानं झोपीन सुद्धा बघत होते. आणि जनार्दन स्वामीला असा शिष्य दुसरा भेटणार नाही म्हणून शेणा ते विनोदी करायला लागलेले आणि त्याला कौतुक करायला लागलेले. एकांत पावणेचे दिवशी जनार्दन कृपेने पुस्थिती अशी आहे. तो सेवा करतोस मापाशी आहे, माय बापाशी आहे न करता. अरे तू माझ्यापाशी सेवा करतोय असं जनार्दन स्वामी म्हणायला लागलेला आहे की तुझ्या आई वडिलांना माहित नाही. तू कळत न कळत इथं आलास आणि माझी सेवा करायला लागला. मी काय जर केलं थुंकून टाकलं तर ते धुवून काढतोय आणि माझा हातपाय चिपतोय, मला वेळा करून चालतोय असं म्हणून त्याला हे करायला लागलेलं आहे, सांगायला लागलेलं आहे. आणि हे सांगत असताना दोघंच आहेत गुरु शिष्य आणि एकांत जागा आहे बघा. तुम्ही तव विरक्त दिसता जाणाय. घरी पाहिजे वस्त्रांनाय. वडील वृद्ध दोघे जण आहेत चित्ता दारुणाय करतीला. अरे तुझा आई वडील थकलेले असतील, म्हातारे झालेले असतील, त्यांची सेवा कोण करणार? मला असं तुझं वाईट वाटतंय. तुझा आता प्रपंच कोण चालवत असतं? तू इथं आलायस, माझी सेवा करायला लागलाय आणि माझ्या संग राहिलेला आहेस. आता हे मला तुझ्या आई वडिलांची चिंता वाटायला लागली असं जनार्दन स्वामी आपल्या भक्ताला म्हणत आहेत बघा. ऐसे जाणून जनार्दनाय घरी पाठवेता वस्त्रांनाय.
वडिलाशी कळता वर्तमान आहे समाधान आहे वाटले. आणि त्या वेळेला जनार्दन स्वामीने काय केलेलं आहे हो? त्या ह्याच्या वडिलाला, आपल्या भक्ताच्या वडिलाला अन्न नान वस्त्र सारं न कळत त्याला हे पाठवायला लागलेलं आहे. आणि त्या वेळेला त्याच्या ते समाधान वाटलेलं आहे बघा. जनार्दन विचारे निजांतरे म्हणे याशी सांगावी काही चाकरे. मग एकनाथाशी आज्ञा करे ईश्वर तुमरे राखावा. आणि त्या जनार्दन स्वामी आता विचार करायला लागलेला आहे. हे एकनाथ आपल्या भक्ताला कुठलं काम सांगावं, जरी कुठलं न सांगता हे सारं काम करतोय, आता कुठलं काम सांगावं, काम काही शिल्लक नाही असं म्हणून ते विचार करायला लागलेले आहेत बघा. तो येते असलाशी जरी प्रवीण आहे तरी फळो येईल अवघेची ज्ञान आहे. मग अवश्य म्हणून केले नमन आहे म्हणे आज्ञाप्रमाण आहे स्वामीचे. तो येते असलाशी जरी प्रवीण आहे तरी कळो येईल अवघेची ज्ञान आहे. मग अवश्य म्हणून केले नमन आहे म्हणे आज्ञाप्रमाण आहे स्वामीचे. आता तो येताय पण कळून येतोय मला काय करतोयस काय नाही असं मनुष्याला जनार्दन स्वामी आपल्या भक्ताला विचारायला लागलेले आहेत. आणि तू काय करतोयस काय नाही हे मला सारा अंतर्दृष्टीनं दिसायला लागलेलं आहे, मला कळून आलंय, मला सारं समजतंय असं ते म्हणायला लागलेलं आहे बघा. परे सेवेशी न पडतांतराय हिशोबा राखावा निरंतराय. जनार्दन म्हणते परम चतुराय कळला विचाराय मजला घे. आणि जनार्दन स्वामी त्याला म्हणायला लागलेला आहे तू फार चतुर आहेस, तू फार हुशार आहेस, मला सारं कळलेलं आहे, पण आता ह्याचा हिशोब तुला ठेवावा लागल आणि मला ते हिशोब ती करावं लागल असं म्हणून शेणा त्याला सांगायला लागलेलं आहे बघा. तरे काही निमित्त करुणी जाणाय स्वरूपे लावावे याचे म्हणाय. एकनाथाशी जवळ बोलावणाय म्हणे हिशोब दाखवणे आम्हाशी. आणि त्या वेळेला एकनाथाला त्यांनी जवळ बोलवलेला कोणी जनार्दन स्वामीनं आणि जवळ बोलवून पाठीवरून हात फिरवून त्याला विचारायला लागलेले बाबा तू काय एवढी सेवा केलीस आणि कशासाठी केलीस हे जरा आम्हाला सांगावं असं मनुष्याला त्याला याला विचारायला लागलेले आहेत आपल्या भक्ताला. पावणे करणा कथा वने शोभदात्विय मालावणे. अवश्य म्हणून तये क्षणे बुद्धी चरणाय लागला. आणि त्या वेळेला त्या शिष्याने काय केलं होतं, एक खतावणी होती आणि त्या खतावणीवर सारा हिशोब लिहिलेला होता, काय सेवा केली काय नाही हे सारं लिहून ठेवलेलं होतं. आणि त्या वेळेला ती खतावणी उघडून ती एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला ती एकनाथ महाराज दाखवायला लागलेला आहे. सवेचा सारुणी नित्यने मजाळ रात्री दीपकाशी घातले भरणाय. त्यात गडका राहिला चुकवणाय तुझी दुंडवणाय पातसे. परे कोटेच न सापडे त्वरित आहे ताळा ना पडेची हिशोबात आहे. मग एकाग्र करुणे चित्त आहे हिशोब पाहत आहे बैसला. आणि त्या वेळेला ते सारा हिशोब दाखवत असताना एक हिशोब राहिलेला आहे. कुठला हिशोब राहिलेला आहे तर दिव्याला तेल आणलेलं होतं त्याचा हिशोब राहिलेला आहे आणि त्याचा ताळमेळ लागत नाही. आणि ते आता रात्री तिथं ते हिशोब जुळलेला नाही आणि ते एकांतात गेलेला आहे. आणि एकांतात जाऊन पुन्हा आपल्या मनाला विचार करायला लागलेला आहे हे ताळमेळ का लागत नाही, कुठं आपला पैसा खर्च झाला हे त्याच्या लक्षात येणं झालं. शनवारी न करे शयनाय न माने निज देहाचा शिनाय. त्रशा लागल्या ती दारुणाय परे उदक पानाय करेना. आणि त्या वेळेला त्या शिष्याला काय वाटलेलं आहे हे हिशोब लागत नाही, त्याला झोप येणार, त्याला येण्यासारखं वाटायला लागलेलं आहे, ताण लागना भूक लागना कुठलं काय लागना. आता हे पैसा गेला कुठं याचा हिशोब नाही, आपण केलेल्या कामाचा हिशोब नाही, आपण काय आणलं अगरबत्ती आणली का रेपेटी आणली काय आणली त्याचा हिशोब नाही. आता हे कसा दाखवायचा याचा ताळमेळ जुळत नाही हो. मने उपहार करुणे उदक प्राशिताय तरे नेत्राळास येईल तत्वताय. मग काय सांगावे गुरुनाथाय विवेक चित्ताय करीतसे. आणि त्या वेळेला ते आता
आता काय करतो, रात्रीच्या वेळेला एकला झोपलेला आहे आणि झोपेतच विचार करतो, याचा ताळमेळ लागत नाही, कुठला काय मेळ लागत नाही. आता उद्या उठल्यानंतर गुरुला आपल्या काय सांगावं ही त्याला समजणं झालंय आणि त्या विचारात ते रात्र त्यानं घालवलेले आहे. बघा, जनार्दन जागृत होणे त्वरिताय, सभवते विलोकने जव पाहताय, तो एकनाथ ना दिसेत येताय, म्हणून विस्मिताय झाले. आणि ज्या जागेला आपला शिष्य झोपत होता त्या जागेला जाऊन शेणा जनार्दन स्वामी रात्री जाग झालेला आहे आणि जागा होऊन शेणा ते आपल्या शिष्याकडे बघितले तर ती जागा मोकळी दिसल्या आणि ती शिष्य कुठे गेलाय असं ते जनार्दन स्वामी विचार करायला लागलेला आहे. अंतरग्रही दुंडिता काय, तो शुभ पाहता बैसलाय काय, बरण घालून दीपिकाय, दुंडीता अडकाय निश्चल असते. आणि त्या वेळेला जनार्दन स्वामीला अंतर्दृष्टीने तिथं दिसत नाही म्हटल्यावर अंतर्दृष्टीने बघितलंय तर ते एकांत जागेला जाऊन दिव्यात तेल घालून आपला हिशोब करायला लागलाय की जनार्दन स्वामीच्या लक्षात आलेला आहे. तो अकस्मात ताळा पडताय, हर्ष वाटला एकनाथाय, मग पुल्याची हाते काळे पेटिताय, दुसरा नसताय सनिधाय. त्या वेळेला असा हिशोब करत 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 रात्रीचं काय झालेलं आहे त्याला ते ताळमेळ लागलेला आहे की बाबा आपला आता 100 रुपये कुठे खर्च झाले हे पटकन त्याच्या लक्षात आलेला आहे आणि एकलाच टाळे वाजवून आनंदाच्या भरात नाचायला डोलायला लागलेला आहे. आणि इकडे जनार्दन स्वामी बघते की त्याला माहित नाही. पुढे मागे उभे राहून येत आहे, जनार्दन पाहते कौतुकात आहे, मग सन्मुख येऊन येत आहे, स्वमुखे पुसत आहे तयासे. त्या वेळेला जनार्दन स्वामीने काय केलंय हे निजप्रतीने बघितलंय, मागल्या अंगाला येऊन उभा राहिलेत आणि आता आपल्या लय शिष्याची परीक्षा करायची नाही आणि आपल्या शिष्याला लय त्रास द्यायचा नाही कुणाला, एकनाथाला. म्हणून शिना ते मागल्या अंगाला हळूच थोडा आलेला आहे आणि काय विचारायला लागलेले त्याला आणि एकनाथाला काय उत्तर देणार आहे पुढे. सद्गुरु म्हणते एकनाथाय, काय आश्चर्य वाटले चित्ताय, म्हणून हर्ष मानून आताय, हसलाशी क्षणे. आणि त्या वेळेला जनार्दन स्वामी आपल्या शिष्याला विचारायला लागलेला आहे की बाबा एवढ्या रात्रीचं एवढ्या वेळेला तुला काय आनंद झाला आणि काय तुझ्या चित्ताला वाटलं म्हणून तू हसायला लागलाय, टाळ्या वाजवायला लागलाय, जाग डोलायला लागलाय, असं काय तुला अवघड, असं काय तुला सोपं ही वाटलेलं आहे. म्हणून शिणा त्याला विचारायला लागलेला आहे कशा काय असलास ही सांग आम्हाला असं म्हणायला लागलेलं आहे. ऐसे ऐकून या वचन आहे, वरते पाहे विलोकून आहे, मग सतुर्वा राहून आहे, केले नमन आहे सद्भावे. आणि त्या वेळेला त्यानं ते आवाज बघितलाय हो, त्या जनार्दन स्वामीनं बघितलेला नाही, पुढे एकनाथानं. आणि त्या वेळेला एकनाथ महाराजाला जनार्दन स्वामीचा आवाज आल्यानंतर त्या एकनाथ महाराजांनी वर बघितलंय तर आपले सद्गुरू आहे, आपली माऊली आहे. मग कुठून शेणा नमस्कार करून त्याच्या आलिंगन देऊन त्याच्या पाया पडायला लागलेला. मने सर्व हिशोब शोधणी पाहताय, त्यात एका चुकला होताय, त्याचा अकस्मात ताळा पडताय, उल्हास चित्ताय वाटला. अहो स्वामी इतका हिशोब केला पण त्याचा ताळमेळ जुळला. कुठलाही हिशोब करायचा झाला तर त्याचा ताळमेळ लागतोय, परपंच करायचा त्याचा ताळमेळ लागतोय, काय करायचं त्याचा ताळमेळ लागतोय. ताळमेळ नसेल तर गणित जुळत नाही आणि गणित जुळत नाही म्हटलं तर आपल्याला झोप येत नाही. अशा प्रकारचा प्रकार झालेला आहे. आणि हे स्वामी काय केलं की एवढा हिशोब केला आणि हे हिशोब मला सापडला आणि कुठे खर्चाचा आकडा चुकला होता हे माझ्या पटकन लक्षात आला आणि आता ताळमेळ जुळलेला आहे. म्हणून मला इतका हर्ष आनंद झालेला आहे. म्हणून शेणाला आपल्या गुरुला ते शिष्य सांगायला लागलेला आहे. मनोने संतोष पाहुणे म्हणाय, असे आले मज कारण आहे, ऐसे ऐकून या वचन आहे, जनार्दन झाले आहे विस्मिता. आणि त्या वेळेला आपल्या शिष्याचं बोलणं ऐकून जनार्दन स्वामीला जीव वाटलेला आहे. जनार्दन स्वामीला सुद्धा आपल्या शिष्याचं कौतुक वाटलेलं आहे. बघा की आपला शिष्य एवढा भाकीत आहे आणि एवढा हे आहे की जनार्दन स्वामीला सुद्धा
चांगलं वाटलेलं आहे बघा त्यावेळेला. मग एकनाथाशी सद्गुरु बोलत आहे, तुझे ऐक्याचे लागले चित्त आहे. तैसे श्रीकृष्णाचे होता रथ आहे, तरी पावशिला निज तापले. आणि ज्या वेळेला अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा संबंध चांगला होता तसा तुझा माझा जडलेला आहे. आता माझ्या चित्ताला हे जाणवलेलं आहे, मला सुद्धा तुझा आनंद आलेला आहे. तू एवढा कश्मीर होतोय आणि माझ्यासाठी तू तरमळतोय. अरे एवढ्या हिशोबासाठी तू रात्र घालवतोय. सर तुझ्या जीवाला त्या आकारात जुळल्यावर आनंद होतोय असं आता झालेलं आहे बघा. ऐशी अक्षरे पडता काणी आहे, अनुताप झाला तये क्षणी आहे. म्हणे हेची इच्छा होती म्हणे, ते आज्ञा स्वामीने मज द्यावे. आणि त्यावेळेला त्या शिष्याला काय वाटलेलं आहे, मला एवढंच पाहिजे होतं की माझ्या गुरुच्या तोंडून या आकारात जोडतोय आणि माझं जीव होतोय असं त्यासने वाटायला लागलेलं आहे. धन्य दिवस सुदिनाचीचा अनुग्रह झाला निज कृपेचा. विकार कुटुंब मायेचा दाबक ठाव प्रपंचाचा पुशला. आणि त्यावेळेला त्या एकनाथ स्वामीला कसं वाटलंय, जनार्दन स्वामींचे उत्तर ऐकून आपल्याला जसं लेकराला आई भेटते, आईला लेकरू भेटतं आणि बऱ्याच दिवसात त्यांची ताटातोट झालेली असली तरी ते भेटल्यावर जितका आनंद होतो तेवढा त्यासने तिथं आनंद झालेला आहे. आणि मी या दिवसाची वाट बघत होतो. आजचा दिवस चांगला सुनेत म्हणजे पाडव्यासारखा दिवस उगवल्यासारखं वाटायला लागलेला आहे बघा त्यासने. मग लेखने एवढे तयक्षणी एकनाथे ठेवले सद्गुरु चरणी. सांगितले जमा खर्च घडणे, ते ऐकावे सज्जने निज प्रजे. त्यावेळेला एकनाथ महाराजांना आपल्या हातातले लेखणे जरा बाजूला ठेवलेले आहे आणि एकनाथ महाराज जनार्दन स्वामीच्या पाया पडलेले आहेत, मागे सरलेले आहेत आणि महाराजांना म्हणते आता हे खर्चाचा जे ताळमेळ आहे की मी तुम्हाला आता सांगतो ते भाविकांना तुम्ही पुढे ऐका असं म्हणून क्षणा लेखक सांगायला लागलेले आहेत. नारदे हा मुद्दाला सान मजकूर आहे, गुदस्ता रुजू पूर्व संस्कार आहे. प्रेम पत्र हृदय अक्षर आहे, स्वधर्म थोर आहे खर्च केला. फळ त्याग करिताची सकळ आहे, रुजू पावेला स्वामी जवळ आहे. ब्रह्मार्पणे वेळ आहे, ऐकले न कळे आहे सर्वदा. आणि ज्या वेळेला फळ फुलं आणले देवाला अर्पण केले त्याचा सुद्धा हिशोब ठेवलेला आहे. आणि फळ देवाला अर्पण केल्यानंतर काय होतंय तर मनाला आनंद होतोय असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. विचार सुरसा निज नेमाचा सावधपणे लिहिता साचाय. वरे मनसूर सद्गुरु कृपेचा हिशोब सकळांचा पुशला. आणि विचार हे थोर आहे. विचार केला तर साऱ्या गोष्टी आहेत, न विचाराचं कुठलंही काही चालत नाही. विचार आहे तर सारा आहे, विचार नसेल तर त्या याला किंमत नाही. म्हणून मी विचार करूनच हे लिहिलेलं आहे आणि विचार असेल तरच ते सद्गुरूला शरण जाईल असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. अज्ञान बाकी झाडा कवणी आहे. मी विनतलो तुमचे चरणे, व्यापार सांडवणे निज छंदे. आणि ज्या वेळेला मी नरदेह घेतलेला अवतार घेतलेला आहे, मनुष्य रूपात मी आलेला आहे आणि हे सारं व्यापार संसार त्याग करून मी तुमच्या चरणी लागलेला आहे. म्हणून शिना असाही हिशोब लिहिलेला. हिशोब म्हणजे काय ह्याचा नाही हो, सारा जमा खर्च सारा रत्नाचा जसा चित्रगुप्ता देतो असा त्याने ते हिशोब लिहिलेला आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. नाही इथं बसायचं. किती नंबर आहे? लिंक 63. लिंक जुळत नंबर किती? 63. 63. तू सुरुवात
कृष्ण नाम कृपे करून आपुल्या मोठी सोहम तिथले ते मस्तके वंदने व्यासविद प्रेमाचे वस्त्रे अपुरुष पावलो निश्चित एकाली निज मुक्तीचा नादलो वेळा केले भजले गोकुळा कैवल्य पुराची दावली रोखडा चैतन्य मुळा बसू स्वामी भगवान के तहसील की रसद स्वामी मिलले संस्थागाम सार्वजनिक वस्तू बाकी की भक्तांची आता त्या एकनाथ महाराजांना काय मागून सांगितला की जबाबदार काय दिले त्या संपूर्ण धर्माचा या राजवराचा या मठाचा कारभार एकनाथ महाराजांना सोपवून ती पावती फाडायची लोकांचे आले गेल्याचे भक्तीचा मार्ग दाखवायचा भक्ता गुण आलेला हिशोब घ्यायचा पावती रोख ठेवायची आज किती पावतीमध्ये पैसे आले तेवढे रोज मला दाखवायचं आणि लोकांना काय दाखवलं काय माहिती दिली हे सगळं या ठिकाणी दाखवल्यावर आयुष्य म्हणून ते समयी घातले पाय दंडवत आता पूर्व संस्कृत ज्या माणसाचं जर चांगला असेल अशा माणसाला देवधर्म सुचतो किंवा अशा माणसाला मार्ग सापडतो ज्या पूर्व संस्कृत चांगलं नाही तर अशा माणसाला मार्ग सापडत नाही रामनामाचा जप सुद्धा सापडत नाही जो मनुष्य रामनामाचा जप करतो पूजा करतो आठवण करतो अशा माणसाला देव सापडतो हे वचन एकेकांचे श्रवणे धर्नाधन म्हणे या उपदेश या लागले अधिकार दिसून आहे तसे आता ह्या ठिकाणी काय म्हणतात जगन्नाथ स्वामी हा एकनाथ जो आहे तो आपल्या बरोबर आपलं काम ऐकतोय आपल्या बाजूमध्ये कक्षेमध्ये बसतोय आपण याला अनुग्रह द्यावा आणि आपण त्याला जवळ घेऊया असे जगन्नाथ स्वामी एकनाथ म्हणतात जलादला कुपेले अग्निते रामकृष्ण मंत्र तारक निश्चिते सद्गुरुतांती तेजवा पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. एकोणसत्तर असतं रामनाम कुठे झाले रामनामाचा जप झालाय महाग गेलं तर पण पुढं जायचं इतके कृपा झाल्या परी सद्गुरु सेवितांत न करी दिवसेंदिवस अधिकारी सद्भाव साखरी बैचला हा विषय देखून जनार्दन म्हणे या
जनार्दन स्वामीने त्या एकनाथाला पूर्ण ब्रह्म अवतार दिलेला आहे. आपल्या जवळ घेतलेला आहे आणि एकनाथाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली बघा. अवतार पूर्ण विष्णूचा यावरी करुणी कृपा हस्ती श्री दत्तात्रेयाची करावावी भेटी ऐसे विचारून या पोटी जीवीची गोष्ट सांगत आता या जनरल स्वामी काय म्हणतात तो, माझ्या मनामध्ये एक अशी गोष्ट आहे, आपल्या मनामधलं जे काही भाव आहे आपण डायरेक्ट काय करूया, सद्गुरूंना शरण जाऊया. आता जनरल स्वामी गुरु कोण आहेत? दत्तगुरु. आता दत्तगुरूंना शरण जायचं, काय सांगायचं, हा माझा मी शिष्य नवीन तयार केलेला आहे. या शिष्याला काय झालेलं आहे, तुम्ही प्रत्यक्ष दर्शन द्यावं. का गुरुची आज्ञा आहे, मी माझ्या मनात घेतलेलं आहे. माझं गुरुचं दर्शन, त्या जनार्दन स्वामीचं दर्शन साक्षात एकनाथाला द्यायचं. म्हणून एकनाथ महाराजांना दत्तगुरु कशी भेटले पुढे बघा. एकनाथासी म्हणे जनार्दन तुझ श्री दत्तात्रेयाची भेट करीन परी निर्भय असूनी त्वा म्हणे चित्ती न भिने सर्वास्थ. आता या तुला भेट होईल, साक्षात तुला भगवंत भेटणार असं कोण म्हणतंय? गुरु म्हणते शिष्याला. दत्तगुरू पाठिंबा पुढे बघ. ते आपुली स्वरूपे कडोविकडे पालट करीती घडी घडी अज्ञानी जन निदिती रोकडी कायाची चोकडी त्याची धरिती तरी मी जयाशी बोलेने गोष्टी तू त्याचे. आता परिस्थिती अशी हो, भगवंताच्या जर गुरुचं दर्शन पाहिजे असेल तर आपल्याला नाना काटे असतात, त्या काट्यावर आपण जावं लागतं. परंतु दत्त माऊलीचं दर्शन प्रत्यक्ष भेटायला म्हणजे अवघड आहे. दत्तगुरु तुम्हाला दिसणार आहे, तसं माणूस तुम्हाला दिसतोय, माणसाचं रूप दिसतंय, तसं त्याप्रमाणे तुम्हाला दत्तगुरु प्रत्यक्ष तुझ्याबरोबर बोलणार आहे. तुला लोक नावं ठेवतील, कुचेष्टा करतील, वाईट म्हणतील, अशा का तू लक्ष देऊ. आता मी तुला शब्द दिलाय ना, गुरु भेटणार. चरणी घाली मिठी आलिंगन देऊनी उठावटी सद्गुरुसी कोटी घरावे प्रसाद दिदला तुझ कारण तरी ते तिची भक्षी निज प्रीतीने ऐसी जनार्दने देता शिकवण एकनाथ चरण घरी आता तसे. या ठिकाणी साक्षात गुरु माऊलीने जनार्दन स्वामी सांगितलंय, तुला प्रत्यक्ष गुरु भेटला म्हणजे दत्त भेटले, तू उभं राहायचं, साक्षात काही बोलायचं नाही, डोकं पाया पडायचं. पण डोकं पाया पडल्यानं काय होणार आहे, गुरु जसं बोलते तसं तू ऐकायचं, तसं सांगायचं. असा जनार्दन स्वामीने शिकवून दिली एकनाथाला. आणि एकनाथ काय म्हणजे पुढे बघा. मने याची इच्छा बहुत दिली वाटत असे माझी मनी परी स्वामीची मर्यादा उल्लंघोनी सर्वथा माझे न बोलवे. आता एकनाथ काय म्हणतो मनामध्ये, माझ्या पण मनामध्ये फार होतं की डायरेक्ट जनार्दन स्वामीचे गुरु कोण? दत्तगुरु. दत्त महाराज मला भेटतील आणि दत्ताचं दर्शन मला कधी मिळेल का? सद्गुरू के गुरु आणि सद्गुरू फरक आहे. गुरु कोण आहेत? जनार्दन स्वामी गुरु आहेत. आता जनार्दन स्वामी गुरु आहे ना, त्यांचे गुरु कोण? सद्गुरू आहेत. पण सद्गुरूचं आपल्याला अगर दर्शन मिळत असेल, ज्ञानप्राप्ती मिळत असेल तर आपल्याला काय असं असा कुतूहल निर्माण झालं एकनाथाला झालेलं बघा. ते आधी आपले स्वामी के करून स्वामीनी मज दिदले अभय वचन तो आधी मनोरथ पूर्ण करून करवावे दर्शन दत्ताचे.
जनार्दन स्वामीने सांगितलेलं आहे, मी गुरुला भेटून डायरेक्ट तुला मी दत्ताचं दर्शन करून देतो असं आधी वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे. दत्त माऊलीचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे असं म्हणतात बघा. ऐसा पूर्ण जाणून हेत एकनाथासी नेले अरण्यात तव तेथे सूयासुत अकस्मात आले त्वरित भेटावया. आणि या ठिकाणी साक्षात दत्त माऊलीचा अनुष्ठेयातून भेटायला कोण आले, डायरेक्ट असणारे एकनाथ स्वामींना भेटण्यासाठी गुरु या ठिकाणी आले बघा. पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बाहेरची दोन माणसाने तुम्हाला आणि चालायचं चालायचं हां चालायचं बरं बोला बोला पुंडलिका दत्त भेटले ते तू सौभाग्य बाहेरली माणसं कोण आहे जाऊन 2 मिनिटात गाठ घेऊन काय घेतलं चला पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ऐसे रूप देखता दृष्टी एकनाथ भयभीत झाले कोटी. मने प्रत्यक्ष वचन दिसतो दृष्टी असत्य गोष्टी मज वाटे. विशाल वाला रक्त व नवन हाती शस्त्रे अश्व वाहन संधी न घेऊनी उतरला जाण. मग केले नमन जनार्दने. सांगताय माझं सांगेल बोला तिने आज्ञा दिली. वचन भाषेने अनसूयाभूत जनार्दनाशी बैसले बोलत. हे दृष्टीचे देखून एकनाथ आश्चर्य करती मानसी. सद्गुरु म्हणती जनार्दना
सुद्धा लागली करो भोजना ते पक्वाने निर्मोने नाना आश्चर्य रत्ना दाखविली रत्न जडित कनक ताट त्यात षडूस वाढिले गोमट जनार्दन वैसोनी निकट देवीत स्पष्ट सांगाते सद्गुरु म्हणते जनार्दना वैगतो न दिसतो नैना यासी सत्वर बोलवावे भोजना तुमच्या मना येईल तरी काका नाही बसा येतो आपल्याशिवाय बसता चाळीसे कोणिया वचन विकल्प वाटला त्याच कारण म्हणे वनाचे कैसे भक्षाचे अन्न गेले पडून दूर तेव्हा आणि त्यावेळेला त्यांच्यात पडलं ताट असं काय ते मस्त सुवर्ण या ताटात जेवण आणलेलं आहे पण ते जेवण अचानकच गायब झालेलं आहे नुसतं मोकळं ताट आहे ते विचार करायला लागलाय वऱ्यातलं जेवण गेलं तरी कुठं तांब्या पाण्याचा भरलेला होता तो तांब्या अकस्मात रिकामा झाला आहे जेवणातलं ताटातलं जेवण त्याला मोठी पोळ्यानं लावलेलं ताट सोन्याचं ताट आहे पण त्यातलं जेवण अचानक गायब झालेलं आहे दत्तात्रय तत्काळ अदृश्य होता आश्चर्य वाटले एकनाथा सद्गुरु चरणी ठेवणी माता झाला पुरता निरोप प्रेमी आणि त्यावेळेला असा काय प्रकार झालेला आहे आणि दत्तात्रय भेटलेले आहेत दत्तात्रय भेटून अचानक त्या ताटातला अन्न गायब झालेलं आहे आणि त्यावेळेला दत्तात्रय सुद्धा पूर्ण गायब झालेला आहे बघा आणि त्याला आश्चर्य वाटलेलं आहे कुणाला त्या एकनाथाला आश्चर्य वाटून एकनाथ महाराजांनी काय केले जनार्दन स्वामीच्या पायावर डोकं टेकवलेलं आहे आणि पुढे काय होते बघा मने कोणाला होता वचना तुम्ही भेटले ती त्याला गुण ते म्हणते तुझं नेनवेनी गुण तो आखरी नंतर होता की अरे तू कोणाला भेटवलं काय भेटवलं अहो ते आपल्यानंदन श्री दत्तात्रय होते आणि त्यांची माझी तुम्ही भेट घडवून आणली माझ्याकडनं हे शक्य होतं का नव्हतं इथं कोणी बसवलं काकाने बसवलं काकाची आज्ञा म्हणून आपण इथं बसलो आणि तुमच्या आज्ञा होती म्हणून मी इथं आलो आणि सद्गुरू मला भेटले असं म्हणून ते एकनाथ जनार्दन आपल्या गुरुला सांगायला लागलेले वाटेसी जाता बन्यक तो अवचित भेटला कल्पतरू याशी डवलोनी गेला भेरू तैसाच विचारत्वा केला आणि कल्पतरूचं एक झाड असतं वाटेने जाता जाता आपल्याला जर एखाद्या सावलीला बसावं वाटलं तर बसतो तसं जाता जाता मला एक कल्पतरूचं झाड भेटलं आणि त्या झाडाखाली मी बसलेला आहे बघा आणि त्या झाडाचा कल्पतरू झाडाचा असा एक नियम आहे की त्याच्याखाली जर बसून आपण नामस्मरण केलं तर भगवान स्वतः ऐकत असतो आणि आपल्या बरोबर येऊन उभा राहत असतो असं ते कल्पतरूचं झाड आहे आणि तसं मला झालेलं आहे देव प्रत्यक्षात येऊन मला भेटून गेलेले आहे पण कुणामुळं त्या जनार्दन स्वामीमुळं देव कुणाला भेटत नाही हो देवाला भेटायला सुद्धा गुरु बळकट लागतोय विचार लागतोय आणि शरण जायला लागतंय गुरुला शरण गेल्याशिवाय देव भेटत नाही हे तितकंच मान्य आहे पण गुरु हे त्या योग्यतेचा असावा गुरुच्या आज्ञा असल्याशिवाय होत नाही आपण इथं बसलोय म्हणून कुणाच्या आज्ञेने बसलोय काकाच्या बसलोय काकाने आज्ञा दिली म्हणून आपण हे सांगतो नाहीतर सांगू शकत नाही गुरुच्या आज्ञा झाल्याशिवाय देव भेटत नाही आता दत्तात्रय भेटायचं एवढं सोपं आहे का दोन भेटलं दत्ताला भेटेल असं नाही चालत दत्ताला भेटायला सुद्धा ताकद लागते गुरुमाऊलीकडे सुद्धा आपला जो गुरु केलेला आहे त्या गुरुत सुद्धा ताकद लागते केलाय गुरु काय उपयोगाचा त्या गुरुने सुद्धा आपल्याला ताकद दिली पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे आपल्याला ठेस जरी लागले समजा तरी आपल्या गुरुला कळ आले पाहिजे गुरुला दिसले पाहिजे अंतर्दृष्टीनं बरं का आपल्या गुरुला कळलं पाहिजे की आपला भक्त दुःखात आपला भक्त संकटात या योग्यतेचा गुरु पाहिजे उगाच मोठा माळ घातले गेला पंढरपूरला
शरण गेला संताला. अरे संत त्या योग्यतेचा पाहिजे. आज कितीतरी संत जेलमध्ये आहेत का? नाही आहे. असं नाही. गुरु सुद्धा योग्य पूर्त विचार केलेला गुरु लागतो. मग त्याला आपण शरण गेलं तरच देव भेटतो. बरं उगाच कोणाला भेटत नाही. ना तर या मुले मुक्ता फळ हातावरी पडले तात्काळ तव देव नसता दाखिले डोळे तैसे ती घडले तुझ लागी. आणि ज्या वेळेला आंबा हातात येतो आणि त्या आंबा मधुर सुंदर रस असतो आणि तसं मला आज झालेलं आहे. आणि देव प्रत्यक्षात येऊन भेटलेलं आहे. कुणामुळे भेटलेलं आहे? जनार्दन स्वामीमुळे भेटलेलं आहे असं म्हणून ते शिष्य सांगायला लागलेले आहेत. अमृत सिंधू पडेल दृष्टी काळासई मारचेल काठी परी अनुसया सुत उठाउटी प्राकृत दृष्टी पडेना. आणि ज्या वेळेला अमृत माझ्या तोंडात पडलं असं झालेलं आहे आणि मला